कधी-कधी ना मोठं झाल्यावर समजतं, की आपण आयुष्यातलं खरं सुख लहानपणीच जगून घेतलेलं असतं. ते दिवस वेगळेच होते. ना मोबाईलची चिंता, ना पैशांचा विचार. फक्त मित्र, मस्ती आणि मनभर आनंद. आंब्याच्या झाडावर चढून कच्चे आंबे तोडणं आणि मग सगळे मिळून मीठ मिरची लावून खाणं. त्या चवीतच जणू संपूर्ण बालपण दडलं होतं. आजीच्या अंगणात सगळे मित्र जमायचो. कुणी आंबे पकडायचं, कुणी फक्त हसत बसायचं आणि आजी मात्र प्रेमाने म्हणायची, "हळू रे बाळांनो, पडाल आता." दुपार झाली की मातीच्या रस्त्यावर लंगडी, लगोरी आणि सापशिडीचे डाव रंडायचे. जिंकणारा आनंदात नाचायचा आणि हारणारा म्हणायचा, "पुन्हा एकदा खेळू ना." त्या छोट्याशा दुकानातून 2 रुपयांची गोळी घेतानाही आपण स्वतःला खूप श्रीमंत समजायचो. रंगीबेरंगी पिनव्हील फिरवताना मनही तितकंच आनंदाने फिरायचं. संध्याकाळ झाली की सगळे नदी किनारी किंवा झाडाखाली बसून गप्पा मारायचो. कधी झोके, कधी भात भाजीचा छोटासा पिकनिक आणि त्या साध्या क्षणांमध्येही खूप मोठा आनंद होता. पावसाळा तर आपला सगळ्यात आवडता ऋतू. पावसात भिजत कागदाच्या होड्या पाण्यात सोडताना आपण स्वप्नही त्याच होड्यांमध्ये बसवायचो. आणि रात्री घराच्या छतावर झोपून त्या चमकणाऱ्या तारांकडे पाहताना आपण कितीतरी स्वप्न रंगवली होती. मोठं होण्याची घाई होती, पण आता मोठं झाल्यावर कळतं की खरं सुख तर त्या छोट्या छोट्या क्षणांमध्येच होतं. आज सगळं आहे, पण ते मित्र नाहीत, ती मस्ती नाही आणि ते निष्पाप बालपणही नाही. फक्त उरले आहेत त्या सुंदर आठवणी, ज्या आठवल्या की आजही चेहऱ्यावर नकळत हसू येतं.